जी जात पडताळणी समितीची जी ऑर्डर आली आहे सन्माननीय प्रिया सदा सरवणकर यांच्या बाजूने आली आहे, त्या वतीने आज आम्ही सगळ्या गोष्टींची पूर्तता केलेली आहे आणि त्या माध्यमातून लीगल वेमधनं आणि ऑन मेरिट आम्ही सगळ्या बाबतीत आम्ही आयुक्त महोदय आणि इतर गोष्टी इतर ठिकाणीसुद्धा तिकडे आम्ही सबमिशन केलेलं आहे आणि आता आम्ही आमची जी काय रिझल्ट आहे यांच्याकडनं लीगल ओपिनियन आणि इतर सगळ्या गोष्टी आम्ही तपासून पुढचा जो काही आपलं पाऊल आहे ते आम्ही उचलू. सर, तुम्ही पण आयुक्तांना भेटणार आहात का या संदर्भात? कारण आज त्यांनी आयुक्तांची भेट घेतलेली आहे, तर तुम्ही पण घेणार आहात का? तुम्ही काही आयुक्तांकडून समजून घेणार आहात का? नाही, आज ऑलरेडी त्यांचं जी जात पडताळणी समितीची जी काही त्यांच्या विरोधात निर्णय लागला आहे तेच सर्व मेन आहे. आज त्याची प्रत आमच्याकडे आली आणि त्या माध्यमातून ती समिती आयुक्तांना पण ती प्रतची कॉपी ही पाठवली जाईल आणि त्याच्यानंतर आम्ही जर काय गरज वाटलीच तर आम्ही भेटू. कारण नंतर सत्ताधारी दबाव टाकतायत, हे करतायत, त्यासाठी या गोष्टी टाळणं महत्त्वाचं आहे. कारण आम्ही जे काही करतोय ते ऑन मेरिट करतोय. जर परत काही भेटलं आणि परत काही जर झालं तर सत्ताधाऱ्यांनी दबाव टाकून या गोष्टींचा निर्णय घेतला. म्हणून जे काय होणार ते लीगल अँगलमध्ये होणार आणि जे काय करायचं आहे ते आम्ही जी काही पूर्तता ॲज पर नियम जे काय आहे शासनाचा किंवा आज महानगरपालिकेचा जो MMC ॲक्ट आहे त्यानुसारच आम्ही करणार हे आम्ही नमूद केलं आहे. यामध्ये एक नवीन नियम आलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे की जो रद्दबातल करण्याचं नगरसेवकांचं जे आहे त्याला 3 महिने आणि नंतरचे 6 महिने असं एकंदरीत तो निर्णय असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे इतक्यात तुमचा म्हणजे तुमच्या पक्षाचे ज्या उमेदवार आहेत त्यांचं हे करू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि जर असं करत असला तर कुठेतरी सत्तेचा दुरुपयोग होईल असं सुद्धा म्हटलं जातं. हे बघा, मी तुम्हाला बोलतो की जे काय करणार आम्ही मेरिटवरती करणार, लीगली करणार. आज जे काही शासन निर्णय आला आहे जे काय आहे ते सगळं तपासून आम्ही ओपिनियन घेऊन, कारण मुंबई महानगरपालिका ही MMC ॲक्टनुसार चालते आणि त्याचं स्वतंत्र एक निर्णय क्षमतेचं एक ॲक्ट आहे. जे बाकीचे जे शासन निर्णय आहेत त्यांना तो वेगळा बाकीच्या इतर महानगरपालिकेला लागू होतो. तर या सगळ्या गोष्टींची तपासून त्या गोष्टीचा निर्णय घेण्यात येईल. याच्यात कुठे जर तरच्या गोष्टी करणार नाही. आम्ही जे काय आहे ते पिन पॉईंट आम्ही लीगली करत आहोत त्या बाबतीत. आज तेच सांगतोय की मुंबई महानगरपालिकेचा हा अधिनियमच वेगळा आहे. आम्ही MMC ॲक्ट 1888च्या नुसार आम्ही चालतो. त्या माध्यमातून त्या गोष्टी घडतात आणि जे काय राज्यपत्रक निघतं ते इतर महानगरपालिकांसाठी पण निघतं, पण त्याच्यामध्ये नमूद असलं पाहिजे की मुंबई महानगरपालिका. पण ही गोष्ट आम्ही लीगल ओपिनियन पण घेतोय, आम्ही पण घेतोय आणि त्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकासुद्धा घेते आणि त्या माध्यमातून जे काही आम्ही येऊ त्या निर्णयावरती ते लीगलच्या याच्यानेच येऊ. कारण उद्या जर तरच्या गोष्टी आम्हाला नको आहेत.